आजची पण हेअरस्टाईल फ्रंट व्हेरिएशनच आहे. सो फ्रंट व्हेरिएशन मी आज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवलं, ट्विस्टवाला. आज मी दाखवत आहे इथे ब्रेडमध्ये तुम्ही हिला फिस्टेल ब्रेडसुद्धा म्हणू शकता इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये आपण म्हणतो सागरवेणी. सो सागरवेणीसाठी मी आधी साईडने बॉक्स काढून घेतलेला आहे. जसा ट्विस्टसाठी बॉक्स काढलेला होता तसाच बॉक्स काढून घेतलेला आहे. इथे आता मी 3 पार्टिशन केलेले आहेत, जे नॉर्मल आपण वेणीचे 3 पार्टिशन करतो तसे. आता जे फर्स्टवाला पार्टिशन वर येतो ना, त्याच्यामध्ये हे असे केस अडकवत जायचे आहेत आपल्याला, आणि नॉर्मल आपल्याला वेणी घ्यायची आहे. आता बघा, इथून जो येतो ना फर्स्ट स्टँड वरती, त्याच्यामध्ये मी केसांचं एक स्टँड अडकवत जाईल, आणि केस बघा मी कसे घेत आहे. जेवढे असे एंडपर्यंत येतील ना, तेवढे तुम्हाला असे केस घ्यायचे आहेत. आता इथे जो आपण प्रत्येक स्टँड घेणार आहोत ना, तो विथ फिनिशिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला फिनिशिंग म्हणजे ब्रेड सुरू करण्याच्या आधी फिनिशिंगसाठी आपल्याला वॅक्सस्टिकचा वापर करायचा आहे किंवा एखाद्या क्रीमचा वापर करायचा आहे. सो इथे मी थोडा वॅक्सस्टिकचा वापर केलेला होता आधीच, आणि एक म्हणजे स्टँड आपल्याला नॉर्मल त्या वेणीमध्ये आपल्याला अडकवत जायचे आहेत. आता ही पण ब्रेड आहे ना, तुम्ही पूर्ण घेऊ शकता, म्हणजे कानापर्यंत, किंवा तुम्ही अर्धा बॉक्समध्ये सुद्धा करू शकता. ती तुमची चॉईस, तुम्हाला कशी करायची आहे. पण टेक्निक मात्र नक्की फॉलो करा. ही खूप बघायला सुंदर वाटते विथ फिनिशिंग. बऱ्याच वेळा मी बऱ्याच जणांचे ब्रेड बघते, इतके मेसी असतात की त्याला फिनिशिंगच नसते, आणि विदाऊट ब्लो ड्रायर ते लोक कोणतीही हेअरस्टाईल करतात. मग त्यामुळे काय होतं, फिनिशिंग खराब येते आपल्या केसांची. म्हणून ब्लो ड्रायर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक हेअरस्टाईल करण्याच्या आधी आपल्याला ब्लो ड्रायर करणं कंपल्सरीच आहे. ब्लो ड्रायर कसं करायचं हा व्हिडिओ तर मी पोस्ट केलेलाच आहे. सो तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करायला घ्या ब्लो ड्रायरची. ब्लो ड्रायर खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथे बघा, माझी पूर्ण ब्रेड झाली. आता तुम्ही असं केसांच्या आत पण टाकू शकता, किंवा वरतीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तिथे पिन करू शकता किंवा रबर बँड करू शकता. आता इथे मी वरच्या दिशेला घेते. एक साईडची फ्रंट ब्रेड झालेली आहे माझी. आता बघा, वरती जो क्राऊन पार्ट येतो ना, त्याला थोडं हलकं फिनिशिंग देते, जेणेकरून मला इथे पिन करताना ते मेसी दिसायला नको आधी. आता दुसऱ्या साईडची आपण ब्रेड करायला घेऊया. दुसऱ्या साईडला पण मी बघा स्टँड काढलेला आहे. एका स्टँडचे 3 पार्ट करून घेत आहे. आता इथून मी आत म्हणजे नॉर्मल वेणी करतो तसंच. आता जो वरती पार्ट आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे केस अडकवायचे आहे. बघून घ्या, सेम, काहीच टेक्निक अशी वेगळी नाही आहे. सेम फॉलो करायची आहे तुम्हाला. आता इथे झालेली आहे माझी ब्रेड कंप्लीट. मी दोन्ही साईडला स्टील पिनचा वापर केलेला आहे. प्रत्येक फ्रंट व्हेरिएशनला तुम्ही स्टील पिनचा वापर करा, जेणेकरून फ्रंट व्हेरिएशन तुमचं खराब होणार नाही. सो आता इथे मी रबर बँड करते. तर दोन्ही स्टँड मी हातामध्ये घेतलेला आहे आणि रबर बँड करून घेत आहे. रबर बँडचा राऊंड हा तुमचा 2-3 आलाच पाहिजे. 4-5 राऊंड करू नका, खूप टाईट ग्रीप होते. मग जेव्हा आपल्याला रबर बँड असं लपवायचं असतो ना, मग आपण ते जे टेक्निक लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो, ती टेक्निक फॉलो करताना ना, मग रबर बँडमध्ये पिन नाही जात. जो बॉबी पिन यू पिन आहे तो नाही जात. म्हणून थोडं लूजच ग्रिप करायची आहे रबर बँडची. आता ही झालेली आहे माझी फायनल हेअरस्टाईल. सो लास्टचा जो आहे पार्ट स्प्रे करून घेतलेला आहे पूर्ण केसात. आता मी इथे काय करणार आहे, पूर्ण कर्ल्स जे केलेले आहेत ना आपण, ते मी ओपन करणार आहेत. ही ट्रिक आहे फिंगर कोंब. ह्याला फिंगर कोंब म्हणतात. प्रत्येक पूर्ण केसामध्ये आपल्याला असे कोंबसारखं फिंगरचे बोटं आपल्याला फिरून घ्यायचे आहेत. सो फिंगर कोंब मी पूर्ण केसामध्ये करून घेते. फिंगर कोंबने काय होतं माहिती आहे, जे आपले केस असतात ना, जे कमी वॉल्यूम, त्याच्यात अजून वॉल्यूम क्रिएट होतं. म्हणजे जे कर्ल्स आहेत ना, जे एक स्टँड कर्ल्स केलेला आहे ना, त्याच्यामध्ये 4 कर्ल्स क्रिएट होतात. सो म्हणून फिंगर कोंब करायला विसरू नका. जर विदाऊट एक्सटेन्शन तुम्ही ही टेक्निक करणार असाल, हे कर्ल्स करणार असाल तर. पूर्ण केसामध्ये म्हणजे फ्रंटपासून जे बॅकपर्यंत पूर्ण केसामध्ये तुम्हाला फिंगर कोंब करून घ्यायचा आहे, आणि स्प्रे करून घ्यायचा आहे थोडा थोडा. बघू शकता किती छान मोकळे झालेत बघा. झालेत की नाही मोकळे. सो कशी वाटली हेअरस्टाईल, प्लीज मला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा,
आणि प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आहे माझा फ्रंट व्हेरिएशन. बघा किती छान वाटतं बघायला, वाटतं की नाही. त्या वेणीमध्ये म्हणजे ज्या ब्रेडमध्ये ना असे लाईन्स क्रिएट झालेले आहेत. सो तुम्ही पण येणाऱ्या सीझनमध्ये ही हेअरस्टाईल नक्की करा. थँक्यू सो मच.